प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचा 21 मेचा भाग खूप जबरदस्त आहे. एकाच भागामध्ये अनेक गोष्टी घडलेल्या आहेत आणि अनेक गोष्टींचे उलगडे सुद्धा आता झालेले आहेत. हो प्रेक्षकांनो, आता इकडे सायली प्रेग्नेंट, प्रिया प्रेग्नेंट, पण अश्विनने दमदार निर्णय, सगळं सगळं नाट्यमय या ह्याच्यात घडलंय. नक्की काय घडलंय सविस्तरपणे पाहूया. इकडे सायली बऱ्याच उशिरापर्यंत झोपलेली असते. तिला प्रेग्नन्सीमुळे ग्लॅनी आलेली आहे आणि त्यानंतर अचानकपणे प्रतिमाचा फोन आल्यावरती इकडे प्रतिमा तिला सांगायला लागते, काय ग सायली, पूर्णाईंचा फोन तू त्याच ठिकाणी लपवून ठेवलास ज्या ठिकाणी लहानपणी तन्वी लपवायची. यावरती सायली सांगायला लागते, हे तुम्हाला कोणी सांगितलं? आणि त्यावरती लगेचच आता इकडे ती सांगते, अगं पूर्णाईचा मला कॉल आला होता. पूर्णाई किती आनंदाने हे सगळं सांगत होती तुला माहिती आहे का? आणि यावरती खरंच खरंच मला तुझी खूपच कमाल वाटते. म्हणजे खरं सांगायला जायचं तर तुला ह्या सगळ्या गोष्टी समजून पूर्णाईला छान पद्धतीने तन्वी आहेस असं हे करत तू जे काही करतेस ना, मला खूप त्याचा आनंद होत आहे. खरंच तुला इतकं सगळं कसं ग जमतं? सायलीला बिचारीला ह्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत आणि तिला स्वतःलाच टेन्शन आलंय, की कसं काय मला हे कसं काय कळतंय किंवा मला हे का कळतंय? तन्वी आता माझ्या समोर का येते आहे? हा विचार ती आता करत बसते आणि प्रतिमा सांगायला लागते, काय ग, काय झालं? म्हणजे आता तू कोणत्या विचारात आहेस का? यावरती ती सांगते, नाही प्रतिमा आत्या बोला ना. आणि त्यानंतर ती म्हणते, खरंच पण सायली तुला कसं काय हे सगळं माहिती? आणि त्यावरती सायली आता विचारातच पडते. बरं तोपर्यंत इकडे अश्विनला अर्जुनने पोलीस स्टेशनला बोलवलेलं आहे. म्हणून अश्विन पोलीस स्टेशनला जायला निघालाय. निघताना तो विमलला सांगतोय, की मी जरा बाहेर चाललोय आणि म्हणजे कुणी विचारलं तर सांग. असं म्हणत अश्विन बाहेर पडलाय. विमल तिच्या कामाला लागले आणि त्यानंतर मग आता कल्पना, प्रताप, पूर्णाई आणि अस्मिता हे मंदिरात जायला निघालेत आणि निघताना कल्पना सांगायला लागते, की एक काम कर हा, अश्विन आला की अश्विनला आता ब्रेकफास्ट वगैरे दे. यावरती ती सांगायला लागते, नाही पण अश्विन दादा आत्ताच बाहेर निघून गेलेले आहेत. असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे बोलायला लागते, कल्पना काय बोलतेस? अश्विन बाहेर निघून गेलाय. कल्पनाला अश्विनची खूपच चिंता वाटायला लागते आणि ती सांगायला लागते, खरंच मला कळतच नाहीये की ह्या अश्विनच्या सोबत आता काय चाललंय. म्हणजे बघा ना, आपलं पोर कसं कोमेजून गेलेलं आहे. त्याला आता कशा पद्धतीने या सगळ्यामध्ये आपण हँडल करायचं मला खरंच कळत नाहीये. आणि त्यावरती मग आता प्रताप सांगायला लागतो, हे बघ तू नको चिंता करूस, सगळं सगळं काही ठीक होणार आहे. पण कल्पनाला मात्र आता खूपच चिंता वाटतेय. तोपर्यंत इकडे आता सांगायला लागते ती म्हणजे प्रतिमा, खरंच थँक्यू सायली, तू पूर्ण इतक्या छान प्रकारे काळजी घेतेस ना, खरंच मला तुझं खूप कौतुक वाटतं. आणि त्यावरती सायली सांगते, प्रतिमा त्या हो काय बोलताय? पूर्णाईंची मी नाही काळजी घेणार तर कोण घेणार? आणि थँक्यू म्हणू नका, माझ्याच्यानी जे शक्य आहे ना त्या सगळ्या गोष्टी मी करणार. यावरती प्रतिमा म्हणते, खरंच आहे ग सायली, म्हणजे आता तू एकदा जबाबदारी घेतलीस ना, की आम्हाला कसलं कसलं टेन्शन राहत नाहीये. कसलंच टेन्शन राहत नाहीये. सगळं काही सुरळीत होणार हे आम्हाला माहितीच आहे. असं म्हणत असताना सायली विचार करते, प्रतिमा त्या जरी हे म्हणत असल्या तरी सुद्धा नक्की काय झालंय, कसं झालंय हे सत्य मला जाणून घेतलंच पाहिजे. मुळातच या सगळ्यामध्ये हे मला का आठवतंय हे कळलं पाहिजे. आणि म्हणून आता ती आलेली आहे. ती म्हणजे इकडे बाहेर बाहेर आले आणि बाहेर येऊन ती आता त्या झाडाच्या इथे सगळं पाहते आहे. तोपर्यंत अश्विन आता पोलीस स्टेशनला आलेला आहे आणि प्रिया आता भलतीच खुश झालेली आहे. प्रिया खुश झाले आणि त्यावरती मग आता प्रिया इकडे सांगायला लागते, की अश्विन अश्विन तू आलास? खरंच सांगू तर आता मला इतका आनंद झालाय ना अश्विन. अश्विन तू आलास म्हणजे मला माहिती होतं ज्या वेळेला अर्जुन तुला सगळं सांगेल त्यावेळेला तू धावत पळत मला भेटायला येशील. आणि त्यावरती मग आता अश्विन म्हणतो, दादा का का मला इकडे बोलवलेस? या बाईचं तोंड बघायची मला आता अजिबात इच्छा नाहीये. बिलकुल त्या बाईचं तोंड बघायची इच्छा नाहीये. का इथे मला तू बोलवलेलं आहेस? असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते, ती अश्विन ऐक ना मला काय सांगायचंय. अर्जुन तू ह्याला अजून तरी सांगितलेलं नाहीयेस का काय झालंय ते? आणि त्यावरती मग आता इकडे चैतन्य सांगायला लागतो, अरे अश्विन ऐक ना, एकदा तिला काय म्हणायचंय ते तू ऐकून घे. यावरती मग आता तो सांगतोय, नाही, या बाईच्या तोंडून आता मला काही ऐकायचं नाहीये आणि या खोटारड्या बाईचं काय नाटक चाललंय ते मला समजून पण घ्यायचं नाहीये. आणि यावरती मग आता ती सांगायला लागते, हीच खोटारडी बाई आता तुझ्या आता मुलाची आई बनणार आहे आणि हे सुद्धा सत्य आता तुला जाणून घ्यायचं नाहीये का? आणि असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो अश्विनला मात्र आता खूपच धक्का बसलेला आहे. आणि म्हणजे अश्विन या सगळ्यामध्ये विचारच करतोय, की काय झालं, कसं झालं? आणि तो आता हे सगळं विचार करत असताना मात्र आता इकडे लगेचच इकडे प्रिया सांगायला लागते, हो मी तुझ्या बाळाची आई होणार आहे. आणि त्यावरती मग आता लगेच अश्विन म्हणायला लागतो, खोटं खोटं खोटं, आपल्याला माहित नाहीये का
की ही बाई किती आणि कशाखालच्या पातळीला जाऊ शकते. आपल्याला सगळं सगळं माहिती आहे की ही बाई काय करू शकते, कसं करू शकते आणि असं माहिती असताना ही प्रेग्नंट नाहीये हे सुद्धा मी आता सांगू शकतो. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते ती, नाही मी खरंच प्रेग्नंट आहे. आणि त्यावरती आता इकडे चिडलेला अश्विन सांगतो, दादा तुला माहित नाहीये का ही तोंड उघडते तेव्हाच नेहमी खोटं बोलते आणि असं असताना तू कशाला मला हिचं खोटं ऐकायला बोलवलेस. त्यावरती अर्जुन आता सांगायला लागतो, नाही ऐक ना, खरं सांगायचं तर आम्ही जेल ऑथॉरिटी करून आता सगळं चेकिंग करून घेतलेलं आहे आणि जेल ऑथॉरिटी करून चेकिंग करून घेतल्यावरती मात्र आता आम्हाला समजलंय मुळातच या सगळ्यामध्ये ती खरं बोलतेय, ती प्रेग्नंट आहे. आणि असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते प्रिया, हो अश्विन मी खरंच प्रेग्नंट आहे. अरे आपलं बाळ माझ्या आता पोटात वावरतंय आणि त्यामुळे आता इकडे आपल्याला एक चान्स पुन्हा दिलेला आहे देवा. आपल्याला हा चान्स आता घ्यायला पाहिजे. आपण नियतीने वेगळं येऊ नये यासाठी केलेला हा प्लॅन आहे. तुला कळतंय का? म्हणजे या सगळ्यामध्ये आता इकडे नियती सुद्धा हाच विचार करतीये की काहीही झालं तरी सुद्धा आपण एकत्र यावं आणि त्यासाठी त्यांनी आत्ताच ही आपल्याला चाहूल दिले. तुला कळतंय का? असं म्हटल्यावरती आता मात्र अश्विन इकडे चिडलाय. चिडून आता तिच्याकडे रागाने बघतोय, पण प्रिया त्याचा हात घेते, आपल्या पोटावरती ठेवण्याचा प्रयत्न करते आणि ती आता सांगण्याचा प्रयत्न करते आहे की आपलं बाळ आहे, आपल्या एकत्र राहायला पाहिजे. पण अश्विन तो हात झटकतो आणि खोटारडे, कशावरून? हे बाळ माझं आहे असं म्हणत तिला आता खूपच मोठा धक्का बसलेला आहे. असं अश्विन कधीतरी काहीतरी बोलेल असं तिला वाटलेलंच नसतं आणि त्यामुळे ती सांगायला लागते, अश्विन अरे काय बोलतोयस? आपल्या आता बाळावरती शंका घ्यायला तुला काहीच वाटत नाहीये का? अश्विन अरे असं काय करतोयस? हे बाळ आपलंच आहे. आणि त्यावरती अश्विन मात्र चांगलाच चिडलाय. बरं तोपर्यंत हे सगळं चालू असताना इकडे आता सायली त्या ठिकाणी जायला निघाले, जिथे आता तिने तो चष्मा पुरलाय आणि तिला राहून 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 सारखं आता तेच आठवत आहे की नक्की हे काय चाललंय. आपण आता जे काही विचार करतोय तिथेच का चष्मा लपवला. म्हणून ती बाहेर आता झाडाच्या इथे आले आणि त्यावरती प्रिया सांगायला लागते, अश्विन हे बाळ तुझंच आहे, मी तुला सांगतेय ना, बाकी कोणाचं नाहीये. यावरती तो म्हणतो, अगं बबली लोखंडे, इतकी तुझी अफेअर आणि इतक्या अफेअरमध्ये तू आता अडकलेली बाई, हे बाळ माझं आहे कसं सांगू शकतेस? यावरती मग आता ती सांगते, नाही अश्विन असं पाप करू नकोस, हे बाळ आपलं आहे. सुभेदारांचा वंश माझ्या घरामध्ये माझ्या पोटामध्ये वावरतोय. प्लीज 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 मला घरी घेऊन चल. यावरती आता इकडे अश्विन म्हणतो, दादा चल. यावरती अर्जुन म्हणतो, अश्विन तुझा निर्णय फायनल आहे, म्हणजे तुला हे बाळाबद्दलचा निर्णय जो काही घेतलायस तो फायनल आहे. यावरती तो म्हणतो, हो दादा, आणि मला तुझ्याकडून एक वचन हवं आहे. प्रिया सांगते, नाही नाही वचन देऊ नकोस अर्जुन, वचन देऊ नकोस अर्जुन, वचन देऊ नकोस. नक्कीच हे वचन बाळाच्या संदर्भातलं काहीतरी असणार आहे. आणि त्यावरती अश्विन म्हणतो, मला तुझ्याकडून एक वचन पाहिजे आहे की या बाळाच्या संदर्भामध्ये घरामध्ये सायली बहिणीला, मम्माला, कुणालाच काही आता तू सांगायचं नाहीये. त्यावरती प्रिया म्हणते, नाही नाही हे असं होऊ शकत नाहीये. सुभेदारांचं बाळ माझ्या घरात पोटात वावरते आणि सायलीपासून खोटं बोलशील? मी नाहीये. पूर्णाजी आणि आईंना सगळं कळलं पाहिजे. पण त्यावरती अश्विन म्हणतो, दादा वचन दे, वचन दे, वचन दे. अर्जुनचा नाईलाज झालाय. अर्जुन वचन देतोय. बरं तो सायली आता त्या झाडाजवळ येते. तिला आता सगळा प्रसंग आठवतो. आपण का इथे चष्मा लपवला? आपल्याला ही उपरती कशी काय झाली? आणि त्याच वेळेला तिला आता दिसायला लागतं ते म्हणजे इकडे आता तिला दिसायला लागतं ती छोटी तन्वी. छोटी तन्वी दिसल्यावरती तिला आता खूपच मोठा धक्का बसलाय. आपल्याला ही मुलगी का दिसते? म्हणजे तन्वी का आपल्याला दिसते? आपल्याला दिसल्यामागे आता कारण तरी काय? असं म्हणत ती आता गडबडलेली आहे. आणि त्याच वेळेला मग आता लगेचच ती विचार करायला लागते काहीतरी गडबड झालेली आहे. आणि त्यानंतर ती त्या छोट्या मुलीला बघते. ती सगळं जे करायची ते तिला दिसतंय आणि तिला आता धक्का बसलाय. तिला चक्कर यायला लागले. समोरचं दृश्य बघून तिला खूपच आता भयंकर वाटायला लागले आणि कानावरती हात ठेवून ती, नाही नाही हे असं का होतंय? मला का हे सगळं दिसतंय? असं म्हणत एका झटक्यात मूर्छा येऊन खाली पडलेली आहे. ज्या वेळेला ती खाली पडले तोपर्यंत तिकडून पूर्णाजी आणि बाकी सगळे आलेत, पण त्यांचं लक्ष सायलीकडे बिलकुल गेलेलं नाहीये. कारण आता ते सरळ मार्गाने तिकडून आता निघून आलेले आहेत. ज्या वेळेला सरळ मार्गाने हे आता निघून आलेत आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे सायली तिकडेच पडले आणि पूर्णाची, कल्पना, अस्मिता बाळाला घेऊन प्रताप सोबत आत निघून गेलेले आहेत. आणि सगळेजण आत गेल्यावरती सायली बराच वेळ तिकडे तशीच पडून बसले. इकडे तोपर्यंत अश्विन सांगतोय, वचन दे दादा. यावरती अर्जुन म्हणतो, हे बघ हा मोठा निर्णय आहे, तू विचार कर. रागाच्या भरात असा निर्णय घेऊन आता मोकळा होऊ नकोस. मला असं वाटतंय तू एकदा विचार करावा, विचार करून मग विचारपूर्वक हा निर्णय घ्यावा
असं मला वाटत आहे. आणि त्यावरती तो सांगतोय, दादा तू मला अजिबात हे सांगू नको, मला वचन दे. मला वचन दे की या बाळाबद्दल कोणालाही सांगणार नाहीस. अर्जुनने वचन दिल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच वचन दिल्यावरती इकडे अश्विन निघून गेलाय. आणि त्यानंतर प्रिया म्हणते, अर्जुन ऐक ना. त्यावरती अर्जुन म्हणतो, तू केलेल्या काळ्या कृत्यांचं आत्तापर्यंतचं हे सगळ्यात दणदणीत उदाहरण आहे. आणि ते म्हणजे बबली लोखंडे तुला मिळालेली शिक्षा. तुला ही शिक्षा जी काही मिळाली ना जेलमध्ये जाण्याची, ती शिक्षा बिलकुल मोठी नाहीये. या जेलपेक्षा मोठी शिक्षा आहे ती म्हणजे तुझ्या आता बाळाला बाप नसणार आहे ही शिक्षा. असं म्हणत आता मात्र अर्जुन तिकडून निघालाय. प्रिया ओरडत राही, नाही अर्जुन, असं नाही होणार आहे. मला माझ्या बाळाचा बाबाचं नाव द्यायचंय. अर्जुन ऐक ना, अर्जुन ऐक ना. पण अर्जुन काही ऐकत नाहीये. अर्जुन तिकडून निघून गेलाय. बरं, हे सगळं होत असताना तोपर्यंत इकडे आता विमल आले. आणि विमल आल्यावरती मग आता लगेचच विमल सांगायला लागते, ताई पाणी घ्या. आणि त्यावरती मग आता ती सांगते, अश्विन कुठे आहे? त्यानंतर अश्विन बाहेर गेलेला आहे. आणि त्यानंतर अश्विन दादा अजून आले नाहीत, अर्जुन दादा आलेले नाहीत. सायली कुठे आहे? तर सायली रूम मध्ये असेल असं म्हणते. मग आता विमल सांगते की मी सायली वहिनींना बोलवून आणते. जोपर्यंत विमल सायलीला बोलवायला गेले तोपर्यंत कल्पना अश्विनला कॉल लावते. पण अश्विन, चैतन्य आणि अर्जुनला एकत्र बघून यांना आता धक्का बसलाय. आणि काय रे, तुम्ही कसे काय एकत्र आलात? यावरती अश्विन म्हणतो, काही नाही, रस्त्यातच मला आता इकडे हे दोघं जण दिसले आणि आम्ही सोबत आलो. तोपर्यंत महिपतचा वकिलाला घेऊन आता इकडे आता सचिन आलेला आहे. आणि सचिन सांगतोय, अण्णा खरंच तुम्हाला बांधलं बरं का. म्हणजे तुम्ही जे काही इकडे करताय ना, खरंच तुमचं खूपच कौतुक होत आहे. आणि त्यावरती महिपत म्हणतो, काय तुझा अजून तो सासरा झालाय का? त्याला कसला मस्का पॉलिश करतोय? यावरती सचिन सांगायला लागतो, नाही नाही, म्हणून नाही मस्का पॉलिश करत आहे. इथे आता मी ज्या वेळेला आलो ना, आणि त्याच वेळेला मी आता पाहिलेलं होतं की हे सगळं सगळं ना, म्हणजे किती हे करतायत सगळेजण, कौतुक करतायत तुमचं. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही आता जेलमध्ये इतकं चांगलं वागताय ना, तर आता तुमची शिक्षा सुद्धा म्हणजे तुम्हाला बेल पण मिळेल. यावरती महिपत म्हणतो, मी ऐकलं होतं की चांगलं वागलं की आता शिक्षा कमी होते, पण माझ्या बाबतीत हे होईल का? यावरती वकील सांगायला लागतात, मग काय, सगळं चांगलं होणार आहे. वकिलांनी मात्र आता इकडे हे बोलल्यावरती आपल्याला लक्षात येतंय की महिपत हे नाटक मुद्दामच करत होता की काय. महिपतला हे नाटक करण्यासाठी आता मुद्दामच हे सगळं चालू होतं असं आपल्याला साधारणपणे अंदाज आलेला आहे. बरं, हे सगळं होत असताना मग आता अर्जुन आलाय. आणि तितक्यात विमल खाली आले. सायली वहिनीवरती नाहीयेत. मग सायली गेली कुठे? सायली गेली कुठे? सगळेच जण खूपच घाबरलेत. अचानकपणे सायलीला काय झालं? सगळेच जण सायलीचा शोधाशोध करतायत. त्याच वेळेला विमल आता बाहेर आले. आणि विमलने सायलीला लॉनमध्ये पडलेलं पाहिलंय. ज्या वेळेला सायली लॉनमध्ये चक्कर येऊन पडलेली आहे. आणि त्याच वेळेला आता इकडे विमल ओरडते, सायली ताई, सायली ताई. आणि हा आवाज ऐकून आता सगळेच जण धावत पळत तिकडे आलेले आहेत. ज्या वेळेला सगळेजण आलेत त्यावेळेला अश्विन आता सायलीला चेक करतोय. आणि सायली वहिनी, खरं खरं सांग, तुमचे मागचे पिरियड्स कधी आले होते? आणि त्यावरती सायली सांगते, 2 महिन्यापूर्वी. अर्जुनला काहीच कळत नाही. सगळ्यांना समजलंय की सायली प्रेग्नेंट आहे. तो सांगतो, आपल्याला काही टेस्ट करायला लागतील सायली, त्याची गरज नाहीये, मी टेस्ट केलेले आहेत. आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, काय झालंय तरी काय? आणि त्यावरती अस्मिता म्हणते, अर्जुन तू उगाचच वकील झालास का? अरे तू बाबा होणार आहेस, बाबा, साधी गोष्ट तुला आता कळत नाहीये का? असं म्हणत आता मात्र अर्जुन सायलीकडे पाहतोय. सायली अर्जुनची रिॲक्शन नोट करते. आता काय नक्की घडणार येणाऱ्या भागात कळणार आहे.